महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्तीच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे 12 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य धरणं आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। संघटनेच्या अध्यक्षा नम्रता बागडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या। महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त व्हावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। देशभरातून आलेल्या महिला आणि कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। आंदोलन दरम्यान सामाजिक न्याय आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडण्यात आली। या आंदोलनात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती दर्शवून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला। तसेच भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार राजकुमार बडोळे आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी धरण्यात सहभाग घेतला। महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा नम्रता बागडे यांच्यासह विदर्भाध्यक्षा मनीषा भांडारकर, पूजा पाटील, स्नेहा मेश्राम, दीपाली गजभिये आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। लाखो महिला व पुरुषांनी हजेरी लावून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिला। शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या धरणं आंदोलनामुळे महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून आंदोलन यशस्वी झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।